हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जे मुलं 11वी मध्ये ऍडमिशन घेणार आहेत, ज्या मुलांनी राऊंड 3 साठी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे. राऊंड 3 साठी कॉलेज अलॉटमेंट ऑलरेडी आलेली आहे. प्रवेश 3 साठी कॉलेजची अलॉटमेंट, कॉलेजची लिस्ट आलेली आहे. तर सगळ्यांनी त्यांचे लॉग इन करून बघायचं आहे आणि लॉग इन मध्ये पण त्यांना अलॉटमेंट दिसणार आहे आणि लॉग इन न करता पण अलॉटमेंट दिसणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ऍडमिशनची प्रोसेस काय असणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, ह्याचा पूर्णपणे आपण सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बघा, आपल्याला होम वरती यायचंय. आपली जी वेबसाईट आहे, होमला आल्यानंतर तुम्हाला बघायचं नोटीस बघायला मिळते. 24/7/2025 रोजी रात्री 10 वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये त्यांचे अलॉटमेंट पाहू शकतात. अलॉटमेंट तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही काय करायचं, अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा. अलॉटमेंट लिस्ट करा. इथं राऊंड 3 ऑलरेडी बाय डिफॉल्ट दिसतंय तुम्हाला. तर इथून तुम्ही डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट करू शकताय. इथं तुम्हाला जर मी सायन्सची जी लिस्ट आहे ती मी डाउनलोड केलेली आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला समजा या लिस्ट मध्ये तुमचा नंबर जर सापडत नसेल, ही लिस्ट कारण खूप मोठी आहे, ही लिस्ट जर तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड केली तर ही मोबाईल तुमचा हँग पडू शकतोय. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा नंबर माहित असेल, सरळ सरळ काय करा, तुम्ही तुमचा जो आयडी आहे, लॉग इन आयडी आहे, तो लॉग इन आयडी तुम्ही काय करा, कॉपी करा. लॉग इन आयडी कॉपी करा. लॉग इन आयडी कॉपी करून तिथं होमला जावा. होमला गेल्यानंतर तुम्ही इथं अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा. ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला सगळ्यांना माहित असणार, ऍप्लिकेशन नंबर इथं टाकून द्या आणि सर्च करा. बघा, या विद्यार्थिनीला कॉलेज अलॉट झालेलं आहे. ऍप्लिकेशन आयडी दिसतोय, प्रिफरन्सेस नंबर दिसतोय, स्टुडंट कॅटेगरी दिसते म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्याच्यातून ऍप्लिकेशन केलेलं आहे. अलॉटेड कॅटेगरी म्हणजे ज्याच्यातून ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि पॅरलल कॅटेगरी म्हणजे जनरल वुमन मधून त्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. मेरिट मार्क्स तुम्हाला बघायला मिळतात. UDAS नंबर बघायला मिळतो. कॉलेज अलॉटेड कॉलेजचं नाव पण तुम्हाला इथं बघायला मिळतंय बघा. आणि कॉमर्स म्हणजे कुठल्या स्ट्रीम मधून ऍडमिशन घेतलेलं आहे, कुठल्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन अलॉट झालेलं आहे, स्ट्रीम कोड आणि मीडियम इथं बघायला मिळते. तर हे झालं सगळं विदाउट लॉग इन. तर विद्यार्थी मित्रांना पूर्णपणे माहिती मी देणार आहे, ऍडमिशन प्रोसेस काय आहे ती. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आता विद्यार्थी लॉग इन करून त्यांची पूर्ण डिटेल्स चेक करू शकतो. आता लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघा, पहिल्यांदा तुम्हाला इथं तुमचा जो काय कॅप्चा आहे तो टाकायचा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकावा लागणार. ठीक आहे, तुमचा कॅप्चा टाकून झाला. बघा, तुमचा कॅप्चा आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. कॅप्चा टाकून घ्या तुम्ही. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन गेल्या गेल्या बघा, तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला खाली कॅप ऍडमिशन्स वरती जायचंय. बाकी बघा, डावीकडे डॅशबोर्ड ऑप्शन आहेत का नाही, इथून तुम्हाला डायरेक्ट कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती जायचंय. तर या विद्यार्थिनीला पहिल्यांदा राऊंड 1 चा अलॉटमेंट बघूया. राऊंड 1 ला एक कॉलेज अलॉट झालं होतं, बालभारती माध्यमिक विद्यालय. आणि या विद्यार्थिनीला राऊंड 2, राऊंड 3 साठी, राऊंड 4 साठी ब्लॉक केलं होतं. हे असं आधीच्या नियमाप्रमाणे. पण सर्व विद्यार्थ्यांना नंतर राऊंड 3 पासून ज्या काही विद्यार्थ्यांना सगळ्यांना राऊंड 1 ला ब्लॉक केलं होतं, त्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला येत होता. म्हणून आपण राऊंड 3 साठी परत या विद्यार्थी राऊंड 2 ला बघा ब्लॉक केलं गेलं होतं, अजिबात अलॉटमेंट झालेलं नाही. राऊंड 3 साठी बघा परत अलॉटमेंट झालेले आहे. राऊंड 3 साठी अलॉटमेंट तुम्हाला दिसत आहे इथं. आणि अलॉटमेंट राऊंड 3 ला झालेले आहे. तर राऊंड 3 ला अलॉटमेंट तुम्हाला दिसत आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही इथं राऊंड 3 ला अलॉटमेंट झालेले आहे म्हणल्यानंतर तुम्ही इथून प्रिंट अलॉटमेंट लेटर करू शकताय. अशा प्रकारे बघा, तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर केल्यानंतर तुम्हाला असा ओपन होणार आहे. तुम्ही हे अलॉटमेंट लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकताय, सेव्ह करून ठेवा. आणि अलॉटमेंट लेटर हे झालं. तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे बघा. इथं कुठलं अलॉटेड कॉलेज कुठलं आहे, त्याच्यानंतर स्ट्रीम कोड कुठला आहे, स्ट्रीम कुठले आहे, एडेड आहे का नॉन एडेड आहे, सेल्फ फायनान्सड आहे, गव्हर्नमेंट आहे, मीडियम इथं बघायला मिळते, अलॉटेड कॅटेगरी बघायला मिळते. आणि ऍडमिशन डेट बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. तर आज म्हणजे बघा, आज तारीख आहे 25/7, सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. तर आजच तुम्हाला 25/7/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते तुम्हाला 26/7/2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकताय बघा. ऍक्च्युली 5:30 नाही तर 6:30 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकताय. आणि अलॉटमेंट डेट तुम्ही बघताय बघा, कालच अलॉटमेंट झालेली आहे रात्री 10:16. तर अशा प्रकारे ही ऍडमिशनची पूर्ण प्रोसिजर जी आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचंय. आणि प्रिंट अलॉटमेंट लेटर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचंय. आणि आता याच्या पुढची प्रोसिजर आहे काय तुम्हाला सांगतो तुम्हाला.
आता बघा इथं पूर्णपणे प्रिंट अलॉटमेंट लेटर केल्यानंतर इथं तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन हा दिसत नाही. का दिसत नाही तर ऑलरेडी अजून 10 वाजलेले नाहीत, म्हणून तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन इथं तुम्हाला दिसणार नाही. आता काय करूया आपण, याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आता लॉग आउट करूया आणि ऍडमिशन ब्राउझर आणि मॅन्युअल्स मध्ये या. ब्राउझर आणि मॅन्युअल्स मध्ये गेल्यानंतर स्टुडंट कॅप ऍडमिशन युजर मॅन्युअल, ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मी पूर्ण दाखवणार आहे. म्हणजे जर विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झाला असेल तर बघा, विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झाला असेल तर चेक अलॉटमेंट लिस्ट वरती तुम्ही क्लिक करायचं आहे बघा, आणि तुम्ही अलॉटमेंट लिस्ट विदाउट लॉग इन करू शकता. मी तुला दाखवलं सगळ्या काही डिटेल्स तुम्हाला कशा बघायचे ते तुम्हाला दाखवलं ऑलरेडी. आता स्टुडंटनं लॉग इन केल्यानंतर स्टुडंटला डॅशबोर्ड कसा दिसतो हे बघायचं आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त प्रोसीड फॉर ऍडमिशनच्या पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे. बघा अलॉटमेंट स्टेटस तुम्ही काय करू शकता, इथं बघू शकता. इथं अलॉटमेंट स्टेटस डावीकडे ऑप्शन आहे बघा. इथं डावीकडे जर गेला तुम्ही डॅशबोर्ड वरती तर इथं कॅप अलॉटमेंट स्टेटस तुम्हाला दिसतोय. अलॉटमेंट स्टेटस मध्ये तुम्ही सर्व काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ते बघू शकताय. कुठल्या कॉलेजचं नाव लागलेलं आहे, तुमच्या स्टुडंटच्या जनरल डिटेल्स असतील ते तुम्ही इथं चेक करू शकताय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, त्याच्या आधी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पहिल्यांदा तुम्हाला ऍडमिशनचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ऍडमिशन साठी जे लागणारे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. तर इथं बघा तुम्ही अपलोड डॉक्युमेंटचा तुम्हाला ऑप्शन मिळतोय बघायला. तर हा ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते लागणारे, जसं की 10th मार्कशीट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल जर विद्यार्थी कास्टमध्ये असेल, जर विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट, आणि अंडरटेकिंग दिलं असेल तर ते अंडरटेकिंग. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे. ओके, अपलोड करून एकदा डॉक्युमेंट झाले की तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन हे बटन तिथं दिसत असते. तर बघा इथं उजव्या कोपऱ्यामध्ये खाली तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन हे बटन दिसतंय. तर इथून तुम्ही याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर ऍडमिशन बटनला क्लिक करायचं आहे. त्याच्या आधीच तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर प्रोसीड फॉर ऍडमिशन बटनावरती क्लिक करा आणि तुम्हाला असंही दिसेल बघा, कन्फर्मेशन काइंडली अपलोड ऑल द डॉक्युमेंट्स. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट सगळे अपलोड केलेले आहेत का, आणि जर अपलोड केले असतील तर सरळ ह्याला कन्फर्म म्हणा, आणि कन्फर्म म्हणल्यानंतर इथं तुम्हाला बघा सक्सेस असं दिसणार आहे. आणि तुमचं सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय, प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचंय. आणि त्या प्रकारे बघा प्रिंट अलॉटमेंट लेटर केलं की जसं आपण अलॉटमेंट लेटर आता डाउनलोड केलं तसं अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचंय. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही तर काय करायचं, म्हणजे कॉलेज अलॉट झालंय, राऊंड 3 ला कॉलेज अलॉट झालेलं आहे पण पाहिजे ते कॉलेज अलॉट झालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, एखाद्या इथं तुम्ही काहीच करायचं नाही. म्हणजे इथं प्रिंट अलॉटमेंट लेटर पण करू नका, तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन पण म्हणू नका, काहीच म्हणू नका. आपोआप ते तुम्हाला 26 तारखेनंतर काय होणार, 26 तारखेला 6:30 वाजल्यानंतर ते पूर्णपणे जी इथं जे दिसतंय तुम्हाला सगळं, म्हणजे इथं जे कन्सेंट तुम्हाला दिसतंय हे सगळे निघून जातील. म्हणजे तुम्हाला काय करता येईल, राऊंड 4 साठी नव्यानं फॉर्म भरता येईल. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन नाही घ्यायचं आणि चुकून जर एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणलं, एखादा विद्यार्थी म्हणला की यार बघूया काय होते, तर तुम्हाला ते अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशन पण करू शकता. चुकून जर तुमच्याकडे प्रोसीड फॉर ऍडमिशन झालं असेल, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल त्या कॉलेजला आणि तुमच्याकडे चुकून प्रोसीड फॉर ऍडमिशन झालं, तर तुम्ही तो अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशन पण करू शकता. ह्याला क्लिक करा, तुमचा परत त्याला तुम्हाला काय दिसणार आहे, असे 3 ऑप्शन दिसून जातील बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला एखादं कॉलेज जर अलॉट नसेल झालं तर अलॉट का झालं नाही याचं रिझन तुम्ही बघू शकताय. तर चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड ह्याला क्लिक करा आणि तुम्हाला का कॉलेज अलॉट झालं नाही हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी प्रिंट अलॉटमेंट लेटर करा, प्रोसीड फॉर ऍडमिशन करा, डॉक्युमेंट सगळे अपलोड करा, डॉक्युमेंट सगळे अपलोड केल्यानंतर प्रिंट अलॉटमेंट लेटर करा, आणि प्रिंट अलॉटमेंट लेटर केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डाउनलोड करायचंय अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचंय, आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचंय बघा, तुम्हाला सेव्ह करून घ्यायचंय आणि सेव्ह करून जाऊन कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि तुमचं पूर्णपणे जे ऍडमिशन आहे ते कन्फर्म करू. आता प्रिंट अलॉटमेंट लेटर झाल्यानंतर डॉक्युमेंट काय काय लागतील हे तुम्हाला सांगतो थोडक्यात. बघा सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे तुमचं HSCचं मार्कशीट ओरिजिनल, त्याच्या 2 झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्या ओरिजिनल 2 झेरॉक्स, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्याचं ओरिजिनल 2 झेरॉक्स, आणि जर हँडिकॅप वगैरे असाल तुम्ही तर त्याचं ओरिजिनल आणि त्याचे 2 झेरॉक्स, तुमचं स्वतःचा आधार कार्ड, तुमचे पासपोर्ट साईज फोटोज
आधार कार्डचे झेरॉक्स लागतील, पासपोर्ट साईज फोटो लागतील, 5 ते 6 फोटो लागतील. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वडिलांचा आधार कार्ड पण एखाद्या वेळेस लागू शकते. आणि अशा प्रकारे नॉन कास्टमध्ये विद्यार्थी असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल, त्याची ओरिजिनल आणि त्याची 2 झेरॉक्स. अशा प्रकारे एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन कॉलेजला भेट द्यावे लागेल. तिथला कॉलेजचा फॉर्म घ्यायचा, भरायचा, सगळे डॉक्युमेंट द्यायचे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं फिजिकली की तुम्हाला तुमची फी भरायची आणि तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण ही प्रोसिजर आहे. आता राहिले विद्यार्थी ज्यांना विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही, या या दिलेल्या राऊंड मध्ये जे काही कॉलेज मिळालं नाही, समजा कॉलेज या राऊंड मध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशनच मिळालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना राऊंड 4 साठी भरायचं आहे. राऊंड 4चं पण शेड्यूल आलेलं आहे, त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. राऊंड 4चं शेड्यूल आले त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत. तर राऊंड 3 साठी जर तुम्हाला ऍडमिशन नसेल मिळालं तर तुम्ही राऊंड 4 साठी ट्राय करा. राऊंड 4 साठी परत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, फॉर्म एडिट करण्यासाठी, कॉलेजचे प्रिफरन्सेस चेंज करण्यासाठी परत तुम्हाला काय केलं जाईल, तुम्हाला परत तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्या त्या तारखेला. मग तुम्हाला तिथून राऊंड 4 साठी अप्लिकेशन करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं आहे, कॉल अलॉटमेंट मिळालेलं आहे पण ऍडमिशन करायचं नाही, तर काहीच करू नका. तुम्ही राऊंड 4 साठी डायरेक्ट काय करू शकता, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजचे प्रिफरन्सेस ऍड करून राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कोणीही नाराज व्हायचं कारण नाही, सगळ्यांना ऍडमिशन मिळणारच आहे. आणि जी काय संपूर्ण प्रोसिजर आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही त्यांनी काय करायचं, हे सगळी मी पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला काय अडचणी असतील तर त्याचं सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करा. कमेंट टाकत चला आणि कमेंट मध्ये मी तुमचं उत्तर आहे प्रश्नाला देण्याचा प्रयत्न करीन. सो कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय, थँक्यू सो मच, टेक केअर आणि ऍडमिशन करून घ्या सगळ्यांनी.